नमस्कार. स्वागत आहे महाराष्ट्र स्पेशल मध्ये. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे जी तुम्हाला सांगणार आहे. तर आज 1 एप्रिल आहे आणि आजच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर कोणत्या कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, त्यासोबतच एप्रिलचा हप्ता वाटपाची तारीख कधीपासून आहे, कधीपासून महिलांच्या खात्यात 2100 रुपये की 1500 रुपये जमा होणार आहेत हे आपण पाहणार आहोत. तर मार्च महिन्याचे 1500 आणि फेब्रुवारी महिन्याचे 1500 असे 3000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. 3000 रुपये महिलांना 8वा आणि 9वा हप्ता मिळालेला आहे आणि एप्रिलचा 10वा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे हे आपण पाहणार आहे. त्याआधी कोणत्या कोणत्या महिलांना मार्च आणि फेब्रुवारीचे 3000 रुपये मिळालेले आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. ज्यांना मिळालेले आहेत त्यांनी हो अशी कमेंट करा आणि ज्यांना नाही मिळाले त्यांनी नाही असं कमेंट करा. तर फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये ज्या महिलांना मिळालेले आहेत त्या महिलांचे हे 3000 जवळजवळ खर्च झालेले आहेत. काहींचे 1500 खर्च झालेले आहेत, काहींचे 3000 रुपये खर्च झालेले आहेत आणि आता महिला वाट पाहत आहेत की एप्रिल महिन्याचा हप्ता हा नक्की कधी येणार आहे. तर यासाठी एक नवीन अपडेट आलेले आहे. चला आपण लगेचच ते अपडेट पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण लाडकी बहीण योजना तसेच महाराष्ट्र सरकारच्या प्रत्येक योजनेसंदर्भात जी नवीन अपडेट येते ती सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र स्पेशल चॅनलमध्ये पाहायला भेटेल. प्रत्येक योजनेचे अपडेट आपण तुम्हाला सर्वात आधी देत असतो आणि फ्री आहे. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर अजिबात वेळ वायाला न घालवता आपण लगेचच अपडेट पाहूया. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट दिलेला आहे. पहा, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. बरोबर आहे. लाडकी बहीण योजना याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे आणि लाडकी बहीण योजना बंद होणार आहे कारण फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे हे महिलांना एकत्र आले आणि जेव्हा फेब्रुवारीचे पैसे महिलांना आले नाहीत, म्हणजे उशिरा येणार होते पण जेव्हा महिलांना आले नाही तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा होती की लाडकी बहीण योजना बंद झाली. तर त्याबद्दल ही अपडेट अजित पवार साहेबांनी पुढे दिलेलं आहे. पण आता आपण बघूया की योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. बरोबर आहे. 1500 रुपये महिलांना दिले जातात आणि 1500चे 2100 रुपये आपण करणार आहे असं अजित पवार साहेबांनी सांगितलंय. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. 3000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जमा झालेले आहेत. तर कोणाकोणाच्या खात्यावर 3000 रुपये जमा झालेले आहेत आणि कोणाच्या खात्यावर 3000 रुपये जमा झालेले नाहीत हे आपल्याला कमेंट करून सांगा, म्हणजे सरकारपर्यंत ही बातमी नक्की पोहोचेल. पुढे बघूया. त्यामुळे आता महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. बरोबर, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबद्दलच सरकारने आता अपडेट दिलेले आहे. प्रत्येक महिलेच्या मनात एकच प्रश्न आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. एप्रिलचा हप्ता रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. तर पहा, सरकारने ही अपडेट दिलेला आहे की एप्रिलचा हप्ता हा रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा दोन्हींचा एकत्र हप्ता सरकारने 8 मार्च 2025 रोजी म्हणजे महिला दिनानिमित्त दिलेला होता आणि सर्वांना माहिती आहे की महिला दिनानिमित्त प्रत्येक महिलेच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाले होते. तर आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार, तर सरकारने याबद्दल अपडेट दिले आहे की रामनवमी म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता हा रामनवमीच्या दिवशी प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यंदा रामनवमी 6 एप्रिल 2025 रोजी आहे. त्यामुळे 6 ते 10 एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात रुपये 1500 रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. तर बघा, अजित पवार साहेबांनी सांगितलं होतं की 2100 रुपये आम्ही तुम्हाला नवीन वर्षाला देऊ. म्हणजे नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याच्या नंतर अजित पवार साहेबांनी सांगितलं होतं की महिलांच्या खात्यावर 1500च्या ऐवजी
2100 रुपये हप्ता आम्ही जमा करू. पण आता जे अजित पवारांनी अपडेट दिलेला आहे त्यामध्ये सांगितलंय की एप्रिलचा जो हप्ता आहे म्हणजे 6 एप्रिल 2025 रोजी रामनवमी दिवशी जो महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे तो 1,500 रुपये जमा करण्याची शक्यता आहे. म्हणजे आता महिलांच्या खात्यावर जे एप्रिलमध्ये हप्ता येणार आहे ते 2100 नाही तर 1,500 रुपये जमा होणार आहे आणि ते 6 एप्रिल 2025 ते 10 एप्रिल 2025 म्हणजे रामनवमीच्या दरम्यान हा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. तर 2100 रुपये महिलांना कधीपासून भेटणार याबद्दलही अजित पवार साहेबांनी अपडेट दिलेली आहे, तर ती आपण पाहूया. लाडक्या बहीण आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही. अजित पवार साहेबांनी सांगितले की लाडकी बहीण आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केलेली नाही. फेब्रुवारीमध्ये उशीर झाला होता त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी एकच होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली. परंतु अजित पवार साहेबांनी खुद्द सांगितले की लाडक्या बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही. पुढे ते म्हणतायत की पुढची 5 वर्ष लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असेही अजित पवार म्हणाले. म्हणजे पुढची 5 वर्ष महिलांच्या खात्यावर 1,500 रुपये किंवा 2100 रुपये आणि त्यानंतरही पैसे वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. परंतु आता अजित पवार साहेबांनी सांगितले की कमीत कमी पुढची 5 वर्ष लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही. माझी थोडी तारांबळ होते पण मी मार्ग काढतोय. 2100 रुपये कधी द्यायचं याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन असेही अजित पवार म्हणाले. 2100 रुपये कधी द्यायचे याबद्दल अजित पवार साहेबांनी सांगितले की मी योग्य वेळी निर्णय घेईल. परंतु आताचा जो हप्ता आहे तो 2100 रुपये नाही तर 1,500 रुपये येणार आहे आणि 2100 रुपये हप्ता कधी येणार याबद्दल कोणतेही अपडेट सरकारने आतापर्यंत दिलेलं नाहीये. सरकार बोलतंय की मी निर्णय घेईन, परंतु याबद्दल कोणतेही अपडेट आल्यावर सर्वात आधी ते तुम्हाला महाराष्ट्र स्पेशल मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्र स्पेशल मध्ये आपण तुम्हाला सर्व योजनांचे अपडेट्स सगळ्यात आधी देत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुढे पाहूया. शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे, परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जी अपडेट आलेली आहे त्यासाठी मी दुसरा एक नवीन व्हिडिओ बनवत आहे. तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा आणि लाडकी बहीण योजना संदर्भात प्रत्येक नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येक अपडेटची माहिती सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र स्पेशल मध्ये भेटेल. धन्यवाद.